शब्दांची तलवार आणि संविधानाचं कवच. नामदेव ढसाळ व भारतीय संविधान. सन्माननीय विचारवंतांनो आणि माझ्या भीमसैनिकांनो, आज फेब्रुवारी 15. आज अशा एका वादळाचा वाढदिवस आहे ज्याने मराठी साहित्याची चौकट मोडली आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय देऊन माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागितला. ते नाव म्हणजे पद्मश्री नामदेव ढसाळ. बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आणि दलित पॅन्थरचा संस्थापक. ढसाळांची लेखणी आणि संविधानाची ताकद. ढसाळ नुसते कवी नव्हते, तर ते जळता निखारा होते. त्यांनी जेव्हा गोलपिठा लिहिला तेव्हा साहित्यातल्या पांढरपेशा जगाला घाम फुटला. पण ही ताकद त्यांना कुठून मिळाली? ही ताकद मिळाली भारतीय संविधानातून. कलम 14 समानता. ढसाळांनी पाहिलेलं स्वप्न हेच होतं की या देशात कुणीही उच्च नीच नसावा. कायद्याने दिलेल्या या समानतेच्या अधिकारासाठी त्यांनी पॅन्थरची डरकाळी फोडली. कलम 19 अभिव्यक्ती. बोल की जे ओठ तुझे मुक्त आहेत. हा मंत्र ढसाळांनी जगून दाखवला. त्यांनी व्यवस्थेला शिव्या घातल्या नाहीत, तर व्यवस्थेचा बुरखा फाडला. हे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलंय. कलम 21 सन्मानाने जगणे. केवळ श्वास घेणं म्हणजे जगणं नव्हे, तर ताठ कण्याने जगणं म्हणजे जीवन. ढसाळांनी याच कलमाचा आधार घेऊन झोपडपट्टीतल्या माणसाला सांगितलं की तू पण या देशाचा राजा आहेस. कलम 23 शोषणाविरुद्ध लढा. वेठबिगारी आणि मानवी व्यापार संपवण्यासाठी संविधानाने ढाल दिली, तर ढसाळांनी त्याविरुद्ध लढायला तलवार दिली. बंडखोर विचार. द रिबेलियन. आज ढसाळ आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. जेव्हा जेव्हा संविधानावर घाला घातला जातो तेव्हा ढसाळांची कविता रक्तामध्ये सळसळते. त्यांनी शिकवलं की भूक आणि भय या दोन गोष्टींपासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला संविधानाच्या वाटेनेच जावे लागेल. आम्ही आता गप्प बसणार नाही, कारण आमचा बाप आता संविधानाच्या रूपाने जागा आहे. ज्यांनी आम्हाला पायी तुडवलं त्यांना आता आमची सावलीही परवडणार नाही. हे संविधान आमचं रक्त आहे, आमचं प्राण आहे, आणि ढसाळांची कविता आमचं धारदार शस्त्र आहे. शब्दांच्या युद्धाला आता धार आलीय. गुलामीच्या साखळ्यांना आता आग लागलीय, कारण भीमाचा लेख आता संविधानाचा पाईक झालाय. म्हणून मित्रांनो, आज नामदेव ढसाळ यांची जयंती साजरी करताना फक्त हार न घालता संविधानाची ही 4 कलमे 14, 19, 21, 23 आपल्या मनात कोरून घ्या. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द ठेवा, कारण पॅन्थर कधीही म्हातारा होत नसतो. विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. जय भीम, जय भारत, जय दलित पॅन्थर.